देवा, दार उघडच राहिलं की. मामीला काय झालंय तुला माहितीये का? हा, का वागते ती असं? एक मिनिट थांबा. हे काय? हे बघा, अगं काय? यशवंत मामांनी ऑफिसमध्ये केलेल्या सगळ्या गैरव्यवहारांचे पुरावे ते. हे सगळे गैरव्यवहार केलेत मामांनी, पण त्या बिचाऱ्या संकपाळांचं नाव पुढे गेलंय. काय? मामाच्या तर अक्षरा, आता काय माहिती मामाला सोडत नाही बघ. नाही, थांबा जरा. असं काही करून नाही चालणार आहे आपल्याला. आता जे काय आहे ना, ते आपण त्यांच्या तोंडूनच वधवून घेऊयात ना. अक्षरा, तुला वाटतं मामा हे समज स्वतःहून कबूल करेल म्हणून? हा? मामा नाही बोलणार काही. मामींचा बोलका पोपट होणार आणि त्या घडाघडा बोलायला लागणार. त्याशिवाय त्यांना झोप नाही लागणार. कसं काय? ते तुम्ही माझ्यावर सोडा. एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर केली आहे, हे कोणा एकट्याचं काम नाहीये. ह्यात कोणीतरी बाहेरची माणसं गुंतली आहेत. ही अफरातफर ज्यांनी कोणी केली की नाही, तो असा सहजासहजी सुटणार नाही. मी माझी माणसं पाठवलेत. आता तो नक्की सापडणार. आता तो माणूस एकदा का सापडला की नाही, की थेट जन्मठेप. या बाईनं कामाला लावलीत काही लोक. त्यासनी काही हाताला लागलं तर नसेल ना व? त्याने अक्षराला कळवलं असेल का?